अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, तुमचं आपल्या या श्रद्धेच्या, भक्तीच्या आणि विश्वासाच्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत. स्वामी भक्तांनो, नवीन वर्षाचा पहिला आणि अतिशय पवित्र सण म्हणजे मकर संक्रांती. हा सण विशेषतः स्त्रियांच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा मानला जातो. 2026 या वर्षी मकर संक्रांती ही 14 जानेवारी रोजी येत आहे आणि हा सण आपण सर्वजण 3 दिवस साजरा करतो. पहिला दिवस भोगी, दुसरा दिवस मकर संक्रांती आणि तिसरा दिवस किंक्रांती किंवा करीदिन. स्वामी भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्वाचा विषय समजून घेणार आहोत. मकर संक्रांती पासून ते रथसप्तमी पर्यंत कोणत्या वस्तू आपण दान करू नयेत आणि कोणत्या वस्तू या आपल्या घरातून बाहेर जाऊ द्यायच्या नाहीत. कारण अनेक वेळा आपण अज्ञात किंवा सवयीने अशा गोष्टी दान करतो ज्याचा उलट परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. संक्रांती आणि सूर्यदेव एक दिव्य नातं आहे. स्वामी भक्तांनो, मकर संक्रांती म्हणजे सूर्यदेवाचं उत्तरायणामध्ये प्रवेश. हा काळ दान, पुण्य, कृतज्ञता यासाठी खूप श्रेष्ठ मानला जातो. सूर्यदेव कधीच आपल्याकडून काहीच मागत नाहीत, पण जेव्हा आपण श्रद्धेने दान करतो तेव्हा आपली कुंडली मजबूत होते, अडचण कमी होतात आणि जीवनामध्ये स्थैर्य येतं. हळदी कुंकू पण योग्य पद्धतीने. स्वामी भक्तांनो, आजकाल 90% महिला या संक्रांतीच्या दिवशीच हळदी कुंकू करतात. ही खूप चांगली गोष्ट आहे, पण लक्षात ठेवा, हळदी कुंकू म्हणजे फक्त सजावट, कपडे, डेकोरेशन नाही. हळदी कुंकू म्हणजे संस्कार, शुद्धता आणि पवित्रता. आणि म्हणूनच या दिवशी दिलं जाणारं वाण, दान, वस्तू या सगळ्या योग्य असणं खूप गरजेचं आहे. आता पहा, कोणत्या वस्तू संक्रांतीला अजिबात दान करायच्या नाहीत. एक, धारदार वस्तू पूर्णपणे वर्ज्य आहेत. स्वामी भक्तांनो, संक्रांतीच्या दिवशी सुई, सेफ्टी पिन, साडी पिन, ब्लेड, कात्री अशा कोणत्याही धारदार वस्तू दान करू नयेत. कारण धारदार वस्तू म्हणजे कलह, तुटणं, त्रास आणि यांचं प्रतीक मानलं जातं. 2, स्टील आणि प्लास्टिक शक्यतो टाळावंच. स्वामी भक्तांनो, या काळामध्ये स्टीलचं दान वर्ज्य सांगितलं आहे. तसेच प्लास्टिकच्या वस्तू, डब्बे, बाटल्या, भांडी हे दान करणं देखील योग्य मानलं जात नाही. आजकाल ऑफरमध्ये मिळणारे प्लास्टिकचे डब्बे देणं हे दान नाही, ते केवळ औपचारिकता आहे. दान करताना शुद्धता आणि भाव हा खूप महत्वाचा असतो. 3, तेल हे अजिबात देऊ नका. हा फार महत्वाचा नियम आहे. मित्रांनो, मकर संक्रांती पासून ते रथसप्तमी पर्यंत तेल घराबाहेर देऊ नये. तर ते कुठलंही असो, स्वयंपाकाचं, देवाचं, दिव्याचं तेल हे शनिदेवाशी संबंधित मानलं जातं आणि या काळात सवाष्णीला तेल देणं वर्ज्य आहे. तूप मात्र तुम्ही दान करू शकता. शुद्ध गाईचं तूप अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. वापरलेले कपडे हे चूक आहे. स्वामी भक्तांनो, संक्रांतीच्या दिवशी आपण वापरलेले कपडे दान करू नयेत. दान करायचंच असेल तर नवीन कपडे, स्वच्छ चादर, नवी साडी हे दान करा. कारण लक्षात ठेवा, जसं दान तसं फळ. 5, काळे तीळ टाळावेत. मकर संक्रांतीला काळे तीळ हे दान करू नयेत, पण पांढरे तीळ नक्कीच दान करू शकता. तिळगुळ देणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. मग काय दान करावं? तर स्वामी भक्तांनो, दान म्हणजे फक्त वस्तू नाही. अन्नदान, भात, डाळ, साखर, शिदा, खीर, पोहे, उपमा, समोसा जे शक्य असेल ते. नंतर आहे ज्ञानदान, गुरुचरित्र, स्वामीचरित्र सारामृत, विष्णू सहस्रनाम, शिवलीलामृत हे ग्रंथ अशा व्यक्तींनाच द्या जे त्याचं वाचन करतील. नंतर आहे वस्त्रदान, नवीन साडी, ब्लाउज पीस, रुमाल, चादर हे देखील तुम्ही दान करू शकता. सौभाग्य वस्तू, नवीन जोडवे, नवीन मंगळसूत्र, नवीन बांगड्या. पण लक्षात ठेवा, नवीन असावं, प्लास्टिक नसावं. जुन्या परंपरा, खरी शुद्धता. स्वामी भक्तांनो, आपल्या गावाकडे अजूनही सुंदर पद्धत आहे. सुगडं पूजा करून 5 सवासिनींना वसा देतात.
एक तुळशीला, एक कुलदेवीला अर्पण करतात. त्यामध्ये माती, धान्य, गाजर, वटाणा, तीळ असतात. हीच खरी परंपरा आहे. स्वामी भक्तांनो, आपण दान करतो कारण आपण सक्षम आहोत. हेच आपलं भाग्य आहे. पण चुकीचं दान हे पुण्य नाही, ते दोष निर्माण करतं. म्हणूनच थोडं करा, पण शुद्ध करा, भावनेने करा. तर स्वामी भक्तांनो, आपण म्हणतो ना, देव देतो म्हणून आपल्याकडे आहे. मग आपणही योग्य पद्धतीने देऊया. मित्रांनो, स्वामींच्या चरणी झालेली सेवा अर्पण करते. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही यंदा काय दान देणार आहोत. आणि आजची सेवा श्री स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिपूर्ण विषयासह. तोपर्यंत भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.